नमस्कार, मी आकाश शिंदे, सध्या राहणार दापोडी येथे। मी पूर्वी थोडंसं मानसिक स्वास्थ्य माझं बिघडलं होतं। गेल्या काही काळापासून मी थोडंसं मला घाबरल्यासारखं वाटायचं, भीती वाटायची, चिंता असायची भविष्याबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल। बऱ्याच अशा काही घटना घडत होत्या लॉकडाऊन नंतर की जवळचे मित्र वगैरे त्यामध्ये दगावले गेले। त्यानुसार मग मलाही तसंच विचार यायचा की मी या गोष्टीतनं मलाही तसंच होतं काय किंवा काय, अशा गोष्टी माझ्यासोबत घडायच्या। परंतु माझ्यासोबत माझे सहकारी प्रशांत गायकवाड हे मला एक दिवशी भेटले आणि त्यांनी मला चिंचवड येथे तातेड्स होमिओपॅथिक यांचा ॲड्रेस दिला आणि त्यानंतर मी एके दिवशी सरांशी संपर्क साधला असता त्यांनी मला योग्य मार्गदर्शन करून माझी पूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर मला योग्य होमिओपॅथीद्वारे औषध उपचार केला। परंतु माझ्यासोबत ज्या मला चिंता असायची, भीती असायची, एक प्रकारे छातीत धडधड असायची, समोरच्या व्यक्तीला काय झालं की मलाही असं वाटायचं की मला या गोष्टीचा असर पडतो काय, मी स्वतःच्या शरीरावर त्याचं एक फील करायचो ह्या गोष्टी। परंतु त्यानंतर मी ज्या होमिओपॅथीच्या औषध गोळ्या घेतल्या त्यानंतर मला काही दिवसातच फरक जाणवू लागला। त्यानंतर मी पुढील 2-3 महिने असंच कंटिन्यू करत गेलो गोळ्या। आज मी गेले 7 ते 8 महिन्यानंतर पूर्ववत परिस्थितीमध्ये मी आज उभा आहे। कारण मला पूर्वी ज्या गोष्टी वाटायच्या, अचानक घाबरणे, धडधड करणे किंवा लेकराबद्दल काळजी वाटणे की समजा माझ्या पश्चात त्या मुलीचं कसं होईल, अशाच काही गोष्टी घडायच्या। परंतु असं काही सरांनी जे मार्गदर्शन केलं मला की बाबा हे काही असं असतं नसतं, प्रत्येक गोष्ट मला समजून सांगितली आणि ज्या औषधोपचार घेतला मी त्या औषध गोळ्यांनी मी आज 99.99% मी आज फिट आहे। म्हणजे मला सध्या तरी असं वाटत नाही की मी वेगळ्या ह्याच्यात काही राहतोय म्हणून भ्रमात। तुम्हाला भीती काय वाटायची नेमकी त्यावेळेस मला अशी भीती वाटायची सर की शेजारी एखाद्या समजा व्यक्तीबद्दल, जवळचा व्यक्ती समजा एखादा दगावला किंवा आजारी जरी पडला किंवा काय, तर असं वाटायचं की हे मलाही होऊ शकतं किंवा मलाही होतं काय, म्हणून मी माझ्या शरीरावर स्वतः रिॲक्ट करायचो आणि मला तशी धडधड वाटायची, भीती वाटायची किंवा भविष्यात अशी चिंता वाटायची भविष्याबद्दल की आपण नसेल तर आपल्या घरच्यांचं कसं होईल काय, असं मला वाटायचं। तुम्हाला तुमचे काही मित्र कोरोनामध्ये गेले होते ना? येस सर। त्यानंतर कसं राहिलं तुमचं? कोरोनानंतर गेल्यानंतर मला एक प्रकारे ती जी लाट होती त्यामध्ये असं वाटायचं की आपल्यासोबत काय झालं तर आपल्या फॅमिलीला कसं होईल किंवा आपल्या घरात असं काय झालं, म्हणजे मला स्वतःलाच भीती वाटायला लागली होती काही काळात त्या ह्याच्यात। कारण आज सकाळी सोबत असलेला मित्र संध्याकाळी नसायचा, त्याच्यामुळे एकदमच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं होतं मला त्यावेळेस। माझं डिप्रेशन कमी भरपूर होता, आता खूपच कमी, निराशा, चिंता सर्व माझं कमी झालेलं आहे सर औषधोपचार। काम करता व्यवस्थित? अगदी व्यवस्थित काम करतो मी। चांगलं काम चाललंय? येस सर। आयुष्य सुखी जगताय? येस सर, खूप छान। धन्यवाद। येस।